विरोधकांची कोंडी करण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारकडून नवी खेळी खेळण्यात आली। मराठा आरक्षणावर चर्चा करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात येणार होता। तशी नोटीसही शिवसेना भाजपने विधिमंडळात दिली होती। आरक्षणावर चर्चा करण्याऐवजी थेट आरक्षण देण्याची मागणी अजित पवार यांनी केली। मात्र जयललितांच्या निधनावर विधानसभेत शोक प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर विधानसभा दिवसभरासाठी तहकूब झाल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नाही। मराठा समाज को आरक्षण के मुद्दे को लेकर माहौल तो काफी महाराष्ट्र में गर्म है और विपक्ष तो बार बार ये कह रहा है कि सरकार ने कुछ किया नहीं है। लेकिन कल जब हमने 2700 पन्नों का एफिडेविट पेश किया तब सबको लगा रहे इतनी जानकारी कहाँ से है। मतलब हमने आर्काइव्स में से ऐसी बातें निकाली कि जिसमें हम सोशली बैकवर्डनेस मराठा समाज का हम प्रूव कर सकते हैं। मराठा आरक्षण हा देखील राज्यातला एक महत्त्वाचा विषय आहे। त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु माझं स्पष्ट मत आहे ह्याच्याबद्दल चर्चा करून वेळ घालवण्याच्या पेक्षा जो मराठा आरक्षणाच्या बद्दल संपूर्ण राज्यामध्ये मोर्चे निघाले त्याच्यामध्ये कुठल्याही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली। आता ह्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा